राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्रात जन आरोग्य समितीची बैठक संपन्न झाली। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या ढोरगल्ली आरोग्यवर्धिनी केंद्रात जन आरोग्य समितीच्या नियामक व कार्यकारी समितीची बैठक घेण्यात आली। ढोरगल्ली, घोंगडे वस्ती, मुनाळे बोळ, कुंभार वेस आणि मराठा वस्ती या परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली। या बैठकीत रुग्ण तसेच नागरी आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्य आणि सुविधांच्या खरेदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि संबंधित निधी अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक बाबींची खरेदी करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला। मंजूर निधीच्या मर्यादेत रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच आरोग्य केंद्रासाठी आवश्यक साधनसामग्री, देखभाल व्यवस्था आणि इतर आरोग्यविषयक सुविधांच्या खरेदी संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांच्या चर्चेनंतर संबंधित बाबींवर आवश्यक निर्णयही घेण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। आता या भागामध्ये शाहीर वस्ती, मराठा वस्ती, ढोरगल्ली, दाळगे प्लॉट, गणेश नगर, मुनाळे बोळ ही भाग या भागाला आरोग्य मंदिर म्हणून आपण जोडलेला आहे। त्या भागातील नागरिकांची समस्या काय, त्या भागातील नागरिक का बरं येत नाहीत, आपण एवढे मोठे 25 लाख रुपये या ठिकाणी खर्च करून 3-4 स्टॉप या सोलापूर महानगरपालिकेने पगार करून आपण या ठिकाणी नेमणूक केलेली आहे। हे कशासाठी, त्या नागरिकांना त्या ठिकाणी सोय व्हायला पाहिजे, त्यांना आरोग्याची समस्या जी असेल, रक्त लघवी हे सगळे म्हणजे त्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे। हेच आपल्या समितीचं काम आहे। ते करण्याकरता पुढच्या जो काही समितीमध्ये आपण सदस्य घेणार आहे ते सगळ्याच्या मान्यतेने मॅडम तुम्हाला आम्ही अधिकार देतो, सगळ्या भागातील सदस्य घ्या। आम्ही म्हणणार नाही की ह्यालाच घ्या त्यालाच घ्या, परंतु जो काम करतो, नागरिकांची सेवा करतो अशा व्यक्तीला आपण निवड करावी आणि जेणेकरून त्या भागातील नागरिकांना विचारून घ्या, हा सदस्य चांगलं काम करत असेल तर त्याला जरूर घ्या। आमच्या विचारात नसेल पण लोकांच्या समस्येला धावून जाणारा कार्यकर्ता असेल किंवा सदस्य असेल तर त्यांची निवड या ठिकाणी जरूर करा। डॉक्टर जर चांगले असले तर सगळं चांगल्या पद्धतीने गाडा चालतो। या भागातील सगळ्या लोकांची, या आमच्या भागातील सगळ्या नागरिकांची आरोग्याची खरं सेवा करणारे खरं तर आमचे डॉक्टर जकापुरे मॅडम यांनी ह्या सेंटरचे आरोग्यविषयक प्रमुख म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे। आणि माझी एक विनंती आहे, सगळ्या स्टाफला घेऊन जात असताना सगळ्यांना ज्या ज्या भागामध्ये स्लम एरिया आहे, जे भाग आपलं घोंगडे वस्ती राहू दे, ढोरगल्ली राहू दे, शाहीर वस्ती राहू दे, दाळगे प्लॉट राहू दे, हे सगळं परिसर, मराठा वस्ती वगैरे या सगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं आरोग्याची काळजी घेणं हे तुमचं काम आहे। प्रत्येक गोष्टीचं अडचण आता साडेसरांनी सांगितले स्वच्छतेच्या संदर्भात मॅडम तुमचंही लक्ष असणं गरजेचं आहे। स्वच्छतेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। त्या संदर्भात सगळ्या सदस्यांना तुम्ही फोन करून सांगू शकता किंवा कुठलीही गोष्टीची अडचण येऊ देणार नाही। पण ज्या काही खरेदीच्या विषयात अध्यक्ष साहेबांनी सांगितलं, पोलीस साहेबांनी, कुठलीही अडचण तुम्हाला येऊ देणार नाही। आणखीन काय तुम्हाला जर पैसे कमी पडत असेल तर आम्ही आमच्या माध्यमातूनही थोडं सेवा तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू आणि चांगल्या पद्धतीने चालवलं पाहिजे असं मी कळकळीची विनंती करतो। या बैठकीस अध्यक्ष संजय कोळी, राजू पाटील आणि स्वाती बडगू यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच डॉक्टर वैष्णवी नंदुरे, इन न्यूज चॅनलचे पत्रकार मनोज हुलसुरे, गणेश मगरुमखाने, राहुल मुटकुळे, मुख्याध्यापिका संगीता जाधव, सहशिक्षक साठे, आकाश मगरुमखाने, सागर गौड आणि राहुल गायकवाड यांच्यासह आशा वर्कर्स आणि जन आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या शेवटी राजू पाटील आणि डॉक्टर वैष्णवी नंदुरे यांनी आभार मानले।